या कार्यक्रमासाठी ज्यांची विशेष उपस्थिती आहे अशा सर्व मान्यवरांना विनंती आहे की आपण व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचं आहे. डॉक्टर महेश पत्तेवार, पी शिदानगरे साहेब, डॉक्टर हिमगिरे साहेब, डॉक्टर गुडगेमार साहेब, डॉक्टर कैलास पाटील, डॉक्टर रामरावजी शेररामे, आर.जी. सामी, सन्माननीय माधवपंडित उच्चेकर, लक्ष्मणरावजी पत्तेवार, शंतनू कोडगिरे याही मान्यवरांना विनंती आहे. सन्माननीय टी.जी. अप्पा स्वामी कृपया व्यासपीठावर या. मान्यवरांच्या शुभ हस्ते दीप प्रज्वलन कार्यक्रमानं या अभिष्ट चिंतन सोहळ्याचा कार्यक्रमाचे संयोजक डॉक्टर शिवराज मारुतीराव इंगोले, असोसिएट प्रोफेसर सर जे हॉस्पिटल मुंबई यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या मित्राचा अर्थात आपल्या तालुक्याच्या आमदार महोदयांचा या ठिकाणी सन्मान करावा. ग्रंथ देऊन आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष सन्मान्य डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. नांदेड येथून उपस्थित झालेले प्रसिद्ध वकील साहेब सन्माननीय कुवेर साहेब त्यांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. डॉक्टर सुनील लोखंडे साहेब हे या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचंही हार्दिक स्वागत करतो. यानंतर आजच्या कार्यक्रमाच्या विशेष अतिथी तथा डॉक्टर एम.जे. इंगोले साहेबांना ज्यांनी शिकवलं अशा गुरुवर्या ज्येष्ठ स्त्रीरोग तज्ज्ञ नांदेड श्रीमती डॉक्टर चित्रा पाटील यांचा सन्मान करण्यासाठी मी आजच्या सोहळ्याचे सत्कार मूर्ती तथा त्यांचे शिष्य डॉक्टर एम.जे. इंगोले साहेब यांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गुरुवर्यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर आजच्या कार्यक्रमाची प्रमुख उपस्थिती ज्यांची लाभलेली आहे असे गणाचार्य मठसंस्थानचे मठाधिपती डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचा सन्मान करण्यासाठी मी इंगोले परिवारातील श्री भगवान पाटील इंगोले यांना विनंती करतो. भगवान पाटील इंगोले, आपण सन्माननीय डॉक्टर विरूपाक्ष शिवाचार्य महाराज यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे. डॉक्टर शिवाजीराव वाडेकर आणि सौभाग्य गायत्री वाडेकर मॅडम या दोघांचाही सन्मान डॉक्टर एम.जे. इंगोले साहेब आणि अनुसयाताई इंगोले मॅडम यांना विनंती करतो की या जोडीचा सत्कार आपण जोडीने करावा. डॉक्टर शिवाजीरावजी वाडेकर आणि डॉक्टर गायत्री मॅडम वाडेकर यांचाही सन्मान यानंतर आपल्या मुखेडचे भूमिपुत्र ज्येष्ठ बालरोग विशेष तज्ज्ञ डॉक्टर D.R. मुखेडकर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी इंगोले परिवाराच्या वतीने होईल. मी आदरणीय डॉक्टर D.R. मुखेडकर साहेबांना विनंती करतो की त्यांनी सत्काराचा स्वीकार करावा. त्यांचा सत्कार करण्यासाठी मी प्राध्यापक विश्वंभर इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय D.R. मुखेडकर साहेबांचा सन्मान करावा. यानंतर हरिभक्त पारायण यशवंतराव महाराज बेरळी बुजुर्ग यांचा सन्मान करण्यासाठी मी पंढरी पाटील इंगोले यांना विनंती करतो. त्यांनी आपले मामा असलेले हरिभक्त पारायण यशवंतराव महाराज बेरळीकर यांचा या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर देगलूर बिलोली मतदारसंघाचे माजी आमदार सन्माननीय सुभाषरावजी साबणे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी नंदकिशोर
उर्फ गजानन पाटील शिरूरकर यांना विनंती करतो की त्यांनी यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सन्माननीय दिलीपरावजी पाटील बेटमोगरेकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी किशनराव इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी दिलीपरावजी पाटील बेटमोगरेकर साहेबांच्या या ठिकाणी सन्मान करावा. सन्माननीय यानंतर मुखेडनगरीचे माजी नगराध्यक्ष सन्माननीय बाबूरावजी देबडवार साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी केशव पाटील इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी बाबूरावजी देबडवार साहेबांच्या ठिकाणी सन्मान करावा. केशव यानंतर माजी सभापती ॲडव्होकेट बळवंतरावजी पाटील बेटमोगरेकर यांचा सन्मान करण्यासाठी मी किशन रामराव पाटील यांना विनंती करतो की त्यांनी बळवंतरावजी पाटील बेटमोगरेकर यांचा सन्मान करावा. जाती सेवा समिती शैक्षणिक संकुलाचे सचिव आदरणीय गंगाधररावजी राठोड साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी रमेश पाटील इंगोले यांना विनंती करतो त्यांनी गंगाधररावजी राठोड साहेबांच्या ठिकाणी सन्मान करायचा आहे. रमेश पाटील इंगोले शाल पुष्पहार आणि भगवद्गीता हा ग्रंथ देऊन या ठिकाणी सन्मान होतोय. यानंतर मुखेड भूषण आम्हा सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी शिवाजी पाटील जुन्ने यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर दिलीपरावजी पुंडे साहेबांच्या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर सन्माननीय खुशालरावजी पाटील उमरदरीकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी हनुमंत पाटील इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी खुशालराव पाटलांचा सन्मान करावा. शिवाजीराव पाटील वडजे यांना विनंती करतो शिवाजी पाटील वडजे सन्माननीय लक्ष्मणरावजी पाटील खैरकेकर साहेबांचा सन्मान करतील. डॉक्टर अशोकरावजी गौरव साहेबांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचं आहे. जयराज पाटील इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अशोकरावजी गौरव साहेबांचा सन्मान करावा. सन्माननीय हनुमंतरावजी मस्कले साहेबांचा सन्मान या ठिकाणी होतो. मी हनुमंतरावजी मस्कले साहेबांचा सन्मान करण्यासाठी शेख अहमद साहेब बेरडी बुजुर्ग भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर माधव पाटील उच्चकर यांचा सत्कार करण्यासाठी मी व्यंकट पाटील जुन्ने यांना विनंती करतो. व्यंकट पाटील जुन्ने यानंतर वैद्यकीय संस्थेचे माजी अध्यक्ष तथा बाजार समितीचे उपसभापती सन्माननीय व्यंकटरावजी सुभेदार साहेब यांचा सन्मान करण्यासाठी मी राजेश पाटील जुन्ने यांना विनंती करतो की त्यांनी व्यंकटरावजी सुभेदार साहेबांचा सन्मान करावा. यानंतर भाजपचे नेते सन्माननीय माधवअण्णा साठे नगर परिषदेतील गटनेते चंद्रकांतजी गरुडकर या दोन्ही मान्यवरांचा सन्मान होईल. उद्धव पाटील जुन्ने आणि नागनाथ पाटील जुन्ने यांना विनंती करतो की त्यांनी माधवअण्णा साठे आणि चंद्रकांतजी गरुडकर साहेबांचा सन्मान करावा. आपल्या या ठिकाणी आपल्या मुखेडचे भूमिपुत्र असलेले हृदयरोग विशेष तज्ज्ञ डॉक्टर गौरव दिलीपराव पुंडे यांचाही या ठिकाणी सन्मान होतोय. मी सूरज पाटील जुन्ने यांना विनंती करतो त्यांनी डॉक्टर गौरव पुंडे यांचा सन्मान करायचा आहे.
चंदू शेट्टी या ना, चंद्रकांतजी गरुडकर साहेब या पुढे या. यानंतर सन्माननीय डॉक्टर वीरभद्र हिंगरे साहेब यांचा सन्मान करण्यासाठी सुरेश पाटील वडगाव यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर वीरभद्र हिंगरे साहेबांचा सन्मान करावा. सुरेश पाटील वडगावे मादाळीकर डॉक्टर वीरभद्र हिंगरे साहेबांचा सन्मान करतील. यानंतर सन्माननीय हनुमंतरावजी नारनाळीकर साहेब यांचा सन्मान करण्यासाठी सिद्धांत इंगोले डॉक्टर सिद्धांत इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी हनुमंतराव नारनाळीकर यांचा सन्मान करावा. सन्माननीय बाजीराव पाटील चांदोळकर यांचाही या ठिकाणी सन्मान होईल. फास्ट घ्या थोडं. यानंतर सन्माननीय बाजीरावजी पाटील चांदोळकर यांचा सन्मान करण्यासाठी मी सुधाकर पाटील इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी बाजीराव पाटलांचा या ठिकाणी सन्मान करावा. सुधाकर पाटील इंगोले निवृत्त उपप्राचार्य हिंगोली. हनुमंतराव नारनाळीकर यांचा सन्मान नागनाथ पाटील करतील. सुधाकर पाटील बाजीराव पाटलांचा करा. सन्माननीय डॉक्टर एम.जे. इंगोले साहेबांचे घनिष्ठ मित्र डॉक्टर पी.व्ही. सीतानगरे साहेब, डॉक्टर आर.जी. स्वामी साहेब या दोन्ही मान्यवरांचा सन्मान या ठिकाणी इंगोले परिवाराच्या वतीने होईल. दोघांना विनंती करतो हे पूर्ण मुखेडला त्रिमूर्ती म्हणून परिचित आहेत असे एम.जे. इंगोले साहेबांचे बालमित्र डॉक्टर आर.जी. स्वामी साहेब, पी.व्ही. सीतानगरे साहेब आणि आर.जी. स्वामी साहेबांचा यांचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर कचवे डॉक्टर दोन्ही साहेबांचा डॉक्टर महोदयांचा सन्मान गज्जू पाटील आणि केशव पाटील इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी या दोन्ही मान्यवरांचा सन्मान करावा. खाली जाऊ दुसरे आमचे शहरातले ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर वावधाने साहेब यांचाही सन्मान. वावधाने साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर सिद्धांत इंगोले, साहेबांचे दुसरे क्लासमेट असलेले डॉक्टर कचवे साहेब पाथरीहून या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचाही सन्मान. पंढरी पाटील इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कचवे साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. प्रसिद्ध फिजिशियन डॉक्टर अरुण मान्नीकर सरांचं या ठिकाणी शुभ आगमन झालंय. त्यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर स्थानापन्न व्हायचंय. ॲडव्होकेट कुयर सर, मोठे बाबाचे डॉक्टर
या ठिकाणी दशरथरावजी लोहबंदे साहेबांचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित असलेले आमचे मित्र दीपक लोहबंदे साहेब यांचाही सन्मान इंगोले परिवाराच्या वतीने होईल. मी पंढरी पाटील इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी दीपक लोहबंदे यांचा सन्मान करावा. या डॉक्टर या डॉक्टर त्यांना पुढे जायचं. पंढरी पाटील इंगोले हे दीपक लोहबंदे यांचा सन्मान करतील. आता लगेच घेतो घेतो हृदयरोग विशेष तज्ज्ञ नांदेडचे आणि राठोड कुटुंबियांचे फॅमिली डॉक्टर असलेले डॉक्टर अरुण मान्नीकर सर या ठिकाणी उपस्थित झालेत. मी डॉक्टर अरुण मान्नीकर साहेबांचा सन्मान करण्यासाठी मी सुरेश पाटील वेळीकर यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर अरुण मान्नीकर साहेबांचा या ठिकाणी सन्मान करावा. सन्माननीय सुरेश पाटील बेळीकर. डॉक्टर कोटगिरे साहेब जरा वरी आलेच नाही खाली बसतो. आता मला कसं कळव ते सांगू घेतो घेतो डॉक्टर कोटगिरे साहेब घेतो 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 डॉक्टर कोटगिरे साहेब खाली जाऊन करवा खाली जाऊन वर येत आहे. एक मिनिट चालू आहे राहिलेली घे. गौरक्षण संस्थेचे अध्यक्ष सन्माननीय सत्यवानजी गरुडकर साहेब यांना विनंती करतो की आपण सन्मान स्वीकारण्यासाठी व्यासपीठावर यावं. सन्माननीय सत्यवानजी गरुडकर साहेब यांचा सन्मान शिवराज पाटील जुन्ने यांना विनंती करतो की त्यांनी ज्येष्ठ धन्वंतरी सर्वांचे नाना डॉक्टर एस एन कोडगिरे साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी सुरेश पाटील जुन्ने यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर कोडगिरे साहेबांचा खाली जाऊन करावं लागतं सर. खाली खाली बसलेत ते खाली जाऊन नाव घेतलं ॲडव्होकेट पुहेर साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी इंगोली परिवाराच्या वतीने होईल. मी डॉक्टर पुहेर साहेबांना विनंती करतो त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी वर यायचं आहे. नाव घ्या सर. नानाचं कोण करणार सर? सुरेश पाटील पाळेकर हे सन्माननीय ज्येष्ठ धन्वंतरी डॉक्टर एस एन कोडगिरे साहेबांचा सन्मान करतील. सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष सन्माननीय लक्ष्मणजी पत्तेवार साहेब त्यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. किशनराव इंगोले हे त्या ठिकाणी खाली तर थांबा पुढे साहेबांचं करतो. ॲडव्होकेट पुहेड साहेबांचा सन्मान किशनराव इंगोले करतील. सेवानिवृत्त उपमुख्य कार्यकारी अधिकारी देवळीचे भूमिपुत्र टी.जी. अप्पा स्वामी यांचा सन्मान करण्यासाठी मी नागनाथ पाटील जुन्ने यांना विनंती करतो की त्यांनी टी.जी. अप्पा स्वामीचा सन्मान करावा. सन्माननीय गंगाधररावजी पाटील शिरूरकर माजी उपनगराध्यक्ष नगर परिषद मुखेड यांचा सन्मान करण्यासाठी मी आनंदराव पाटील जुन्ने येवती मठ संस्थानचे मठाधिपती गुरुवर्य नराशाम महाराज यांच्या या ठिकाणी शुभागमन झाले. त्यांचे मी इंगोले परिवाराच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो. गुरुवर्य नराशामजी महाराज येवतीकर. सन्माननीय डॉक्टर एम.जे. इंगोले साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी अनुसाताई इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी गुरुवर्य नराशाम महाराज विश्वनाथ इंगोले ठीक आहे विश्वनाथ इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी नराशाम महाराज येवतीकर यांचा या ठिकाणी सन्मान करायचा आहे.
सुप्रभात मित्रमंडळाचे अध्यक्ष लक्ष्मणरावजी पत्तेवार यांचा सन्मान गजू पाटील खाली झाले का बघा. त्यानंतर श्रीकांत पाटील जुन्ने यांना विनंती की त्यांनी लक्ष्मणजी पत्तेवार साहेबांचा सन्मान करावा. नांदेड जिल्हा केमिस्ट आणि ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष शंतनू कोडगिरे यांचाही सन्मान या ठिकाणी इंगोले परिवाराच्या वतीने संपन्न होईल. त्यानंतर इंगोले परिवाराचे दोन्ही जावाई बाजीराव पाटील बिदरकर आणि दिलीपराव पाटील इस्लापूरकर या दोन्ही जावयांचा सन्मान इंगोले परिवाराच्या वतीनं होईल. मी डॉक्टर शिवराज इंगोले आणि विश्वनाथ इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी बाजीराव पाटील आणि दिलीप पाटील यांच्या दोघांचा सन्मान करावा. पहिले गावात नंतर इथे गावात सेवानिवृत्त वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर यशवंतराव पाटील इस्लापूरकर यांचाही सन्मान या ठिकाणी इंगोले परिवाराच्या वतीने होईल. मी राजू पाटील जुन्ने यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर यशवंतरावजी पाटील इस्लापूरकर यांचा सन्मान करायचा आहे. डॉक्टर शिवराज सर, डॉक्टर साहेब, ओ डॉक्टर साहेब, डॉक्टर बाजीराव पाटील बिदर, दिलीप पाटील इस्लापूरकर या दोन्ही जावई मंडळींचा सन्मान इंगोले परिवाराच्या वतीनं डॉक्टर शिवराज पाटील इंगोले आणि विश्वनाथ इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी दिलीप पाटील या अभिष्ट चिंतन सोहळ्यासाठी मलकापूर जिल्हा बुलढाणा येथून उपस्थित असलेले कर्नल सिद्धार्थ देशमुख मलकापूरकर यांचाही सन्मान या ठिकाणी होईल. मी शिवराज आल्लेवार यांना विनंती करतो की त्यांनी कर्नल सिद्धार्थ देशमुख मलकापूर जिल्हा बुलढाणा यांच्या या ठिकाणी सन्मान करावा. यानंतर डॉक्टर एम.जे. इंगोले साहेबांचे बालपणीचे गुरुवर्य गोविंदराव कापसे सर या ठिकाणी मुद्दाम उपस्थित झाले. त्यांचा सन्मान करण्यासाठी मी डॉक्टर एम.जे. इंगोले साहेबांना विनंती करतो की त्यांनी आपल्या गुरुवर्यांचा ज्यांनी त्यांना प्राथमिक शिक्षणाचे बालधडे गिरवायला दिले असे गुरुवर्य गोविंदरावजी कापसे यांचा सन्मान या लोवर आली ती डॉक्टर मारुतराव जाधव साहेब यांचाही सन्मान या ठिकाणी संपन्न होईल. मी महेश स्वामी यांना विनंती करतो. महेश स्वामी गुरुवर्यांचा सन्मान, कापसे गुरुजींचा सन्मान या ठिकाणी माननीय गोविंदरावजी कापसे सरांचा सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. डॉक्टर एम.जे. इंगोले साहेब यांच्या हस्ते आणि आमदार डॉक्टर तुषारजी राठोड साहेब यांच्या उपस्थितीमध्ये आजचा हा 75 वर्षाचा प्रवास कापसे गुरुजीपासून सुरू झाला तो आज या टप्प्यावर येऊन पोहोचलेला आहे. अशा या गुरुवर्यांचा सन्मान या ठिकाणी आपल्या शिष्याच्या शुभ हस्ते या ठिकाणी संपन्न होतोय. मारुतराव झाले सगळे नाव घेतात.
यानंतर जीवन पाटील वडकेला बोलतो. रुग्ण कृतज्ञता सत्कार म्हणून या ठिकाणी 7 रुग्णांचा सन्मान इंगोली परिवाराच्या वतीने संपन्न होतोय. यामध्ये ईर्षा मावशी मुखेड, किशनराव माधवराव वडगावे मादाळी, यादवराव पुंडलिकराव पाटील जांभळी, सुंदरबाई पोचीरामजी डोईफोडे कामजळगा, भगवानराव पाटील जाधव उमरीकर यांचाही सन्मान या ठिकाणी इंगोली परिवाराच्या वतीने होईल. रुग्ण कृतज्ञता सत्कार या नात्यानं डॉक्टर MJ इंगोले साहेब हे ईर्षा मावशी, किशनराव माधवराव वडगावे, यादवराव पुंडलिकराव पाटील जांभळी, सुंदरबाई पोचीरामजी डोईफोडे, संजय तलवारे, मारुतीराव बनसोडे शिकारा, सळो राठोड, हरिश्चंद्र तांडा या 7 रुग्णांचा सन्मान या ठिकाणी इंगोली परिवाराच्या वतीने संपन्न होईल आणि सत्कार संपन्न झालेला आहे. यानंतर आता आपण कार्यक्रमाचा दुसरा टप्पा त्या टप्प्याकडे वळणार आहोत. डॉक्टर MJ इंगोले साहेब यांचा 7ही रुग्णांना विनंती आहे, आपण सर्वांनी एकत्र स्टेजवर यावं. आपल्या सर्वांचा सन्मान स्वतः डॉक्टर MJ इंगोले साहेब करणार आहेत. ईर्षा मावशी, किशनरावजी वडगावे, यादवरावजी पाटील जांभळी, सुंदरबाई डोईफोडे, संजय तलवारे, मारुतीराव बनसोडे आणि सौ राठोड, हरिश्चंद्र तांडा. कृपया सर्वांनी वर यायचे. ईर्षा मावशी मुखेड, किशनरावजी वडगावे मादाळी, यादवरावजी पाटील जांभळी, सुंदरबाईजी डोईफोडे, संजय तलवारे, मारुतीराव बनसोडे शिकारा आणि सौ राठोड, हरिश्चंद्र तांडा या रुग्णांना विनंती आहे की आपण मारुतीराव बनसोडे यांना रक्ताची उलटी झाली होती 40 वर्षाखाली. त्यांचा इलाज झाला, ते सध्या चांगले आहेत, त्यामुळे मला वाटलं की यांचा सत्कार करावा. किशनराव वडगावे हे 3 महिन्याचे होते. त्यांना मांडीला मी सबसलाईन लावलो, इंजेक्शन हायलेज देऊन. ते 500 250 इकडे अर्धी इकडे ते चांगले झाले, त्याच्यामुळे मला रावणा गेला म्हणून सत्कार केलो. यादवराव पुंडलिकराव जांभळीकर यांना कॉलरा झाला होता 40 वर्षाखाली. यांना दोन्ही हाताला दोन्ही पायाला 4 बाटल्या नॉर्मल सलाईन ॲट ए टाइम लावलो. त्यावेळेला रिंगर्स लॅक्टेड वगैरे काही नव्हतं, फक्त ओनली नॉर्मल सलाईन. आणि वाचले झालं कोणी झाले काय झाले काय कारण संजय जी या पुढे डॉक्टर या ठिकाणी प्रसिद्ध कंत्राटदार सन्माननीय अंगजी मैलारे साहेबांचं शुभागमन झालं. त्यांचे मी स्वागत करतो आणि त्यांना विनंती करतो की त्यांनी सन्मान स्वीकारण्यासाठी पुढे यायचे. झालं का? किशन इंगोले साहेब हे
त्यांची नाव राहिली भास्कर पाटील राहिले. हा अमृत महोत्सवी अभिष्ट चिंतन सोहळा, रुग्ण कृतज्ञता सोहळा आणि इंगोले हॉस्पिटलच्या सेवेला 50 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल हा सुवर्ण महोत्सवी सोहळा असा तिहेरी कार्यक्रम इंगोले परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर आजच्या सोहळ्याचं प्रास्ताविक करण्यासाठी मी जे हॉस्पिटलचे असोसिएट प्रोफेसर डॉक्टर शिवराज मारुतराव इंगोले यांना विनंती करतो की त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करावं. सन्माननीय 3 गुरुवर्य एकदम खाली यशवंत महाराज त्यांनाही घ्या. यशवंतराव महाराज, गुरुवर्य नराशाम महाराज, विरूपाक्ष महाराज आणि आमदार साहेब डॉक्टर चित्रा पाटील मॅडम या दोघांचा सन्मान कार्यक्रमाचे अध्यक्ष 3 गुरुवर्य आणि इंगोले साहेबांच्या गुरु डॉक्टर चित्रा मॅडम या सर्वांच्या उपस्थितीमध्ये या ठिकाणी सुभाषरावजी साबणे साहेब, डॉक्टर पुंडे सर, डॉक्टर माननीकर सर, डॉक्टर वाडेकर मॅडम सर येत या, श्रीवसव वाडेकर मॅडम, यानंतर राठोड कुटुंबियाच्या वतीनं, राठोड परिवाराच्या वतीने या ठिकाणी डॉक्टर साहेबांचा या ठिकाणी अभिष्ट चिंतन केलं जाईल. मी गंगाधररावजी राठोड साहेब आणि आमदार डॉक्टर तुषार राठोड साहेब यांना विनंती करतो की त्यांनी डॉक्टर एम.जे. इंगोले साहेब आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ अनुसाहेबाई इंगोले यांचा कपडेरूपी आहेर भेट देऊन या ठिकाणी सन्मान करावा. डॉक्टर तुषार राठोड साहेब आणि गंगाधररावजी राठोड साहेब या ठिकाणी राठोड परिवाराच्या वतीनं या ठिकाणी इंगोले साहेबांचा सपत्नीक सन्मान या ठिकाणी संपन्न होतोय. गंगाधररावजी राठोड आणि आमदार डॉक्टर तुषारजी राठोड या ठिकाणी साहेबांचा प्रातिनिधिक स्वरूपातच सत्कार होईल. नंतर भाषणं होतील आणि बाकी भाग सर्वांना सत्कारासाठी वेळ उपलब्ध करून देण्यात येईल. या ठिकाणी फक्त 4 ते 5 सन्मान प्रातिनिधिक स्वरूपामध्ये अभिष्ट चिंतन सोहळा या ठिकाणी संपन्न होईल. त्या निमित्तानं जे आहेत कपडेरूपी आहेत राठोड परिवाराच्या वतीने या ठिकाणी संपन्न होतोय. यानंतर राठोड परिवाराच्या सत्कारानंतर साबणे परिवाराच्या वतीने या ठिकाणी सन्मान होईल. डॉक्टर D.R. मुखेडकर साहेब यांनी या ठिकाणी सन्मान करतील. जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष दिलीपरावजी पाटील बेटमोगरेकर हे बेटमोगरेकर कुटुंबियांच्या वतीनं सन्मान करतील. तर बळवंतराव पाटील आणि राधाबाई बळवंतराव पाटील हे बेटमोगरेकर परिवाराच्या वतीनं डॉक्टर D.R. मुखेडकर साहेब, बाकीचे वर येऊन आहे कृपया, बाकीचे नंतर यायचं आहे त्यांच्यासाठी बाकी सत्कार. यानंतर वैद्यकीय संस्था
आणि IMA आणि सुप्रभात मंडळ या 3 सत्कार होतील. बाकीचे नंतर सत्कार. भाषणानंतर साहेबांच्या मनोगतानंतर होईल. भाऊसाहेब देबडवार हे देबडवार परिवाराच्या वतीने सन्मान करतील. IMAचे अध्यक्ष अशोकरावजी पवार, डॉक्टर व्यंकटराव सुभेदार, डॉक्टर दिलीपरावजी गुंडे वैद्यकीय संस्था हे या ठिकाणी सन्मान करतील. बेटमोगरेकर कुटुंबियांच्या वतीनं बळवंतराव पाटील आणि राधाबाई बळवंतराव पाटील, दिलीपरावजी पाटील बेटमोगरेकरच्या कुटुंबाच्या वतीनं ते दिलीपराव पाटील या ठिकाणी सन्मान करतील. सामने परिवाराच्या वतीनं सुभाषबाजी सामने साहेब हे या ठिकाणी सन्मान करतील. यानंतर 3 मुख्य सत्कार होतील. एक इंडियन मेडिकल असोसिएशन, वैद्यकीय संस्था आणि सुप्रभात मंडळ. क्लोज करणार आणि मदत यायला हा मग त्याला कळणार काय. सत्कारासाठी कृपया गर्दी करू नका. ज्यांचा नामोल्लेख केलेला आहे अशांनी या ठिकाणी सत्कार करायचा आहे. कार्यक्रम आणखी खूप शिल्लक आहे. मान्यवरांचे मनोगत आहेत. खुशालराव पाटील उमरदरीकर साहेब यांच्या कुटुंबाच्या वतीनेही या ठिकाणी आहेर भेट देऊन सन्मान करण्यात येतोय. सापटेत परिवार, बेटमोगरेकर पाटील परिवार, देबळवार परिवार, बळवंतराव पाटील बेटमोगरेकर परिवार आणि राठोड परिवाराच्या वतीनं हा सन्मान सोहळा संपन्न झालाय. कृपया ज्यांची नामोल्लेख केलेला आहे अशांनीच डॉक्टर MJ इंगोले साहेबांचा सन्मान करण्यासाठी वर यायचं आहे. पुन्हा आपल्याला वेळ देण्यात येणार आहे सत्कारासाठी. सत्कार संपन्न झालेले आहेत. यानंतर 2-4 मनोगत होतील आणि नंतर पुन्हा तुम्हा सगळ्यांना सत्कारासाठी वेळ देण्यात येणार आहे. सर्वप्रथम मनोगत व्यक्त करण्यासाठी डॉक्टर MJ इंगोले साहेब यांची नात सई कुमारी सई विश्वनाथ पाटील इंगोले, कुमारी सई विश्वनाथ पाटील इंगोले ही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करणार आहे. सुप्रभात. मला शेवटची माझ्या 75 वर्षात एखादी माझ्याकडून कोणती चूक झाली असेल तर रुग्ण असो, नातेवाईक असो आणि कोणीही असो मला मोठ्या मनाने माफ करा आणि सगळ्यांनी जेवण करून जावं एवढीच माझी नम्र विनंती आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र. दादा
धन्यवाद साहेब. यानंतर आपल्या सर्वांच्या भोजनाची सोय बाजूच्या हॉलमध्ये करण्यात आलेली आहे. डॉक्टर माधवराव कदम साहेब, डॉक्टर प्रशांत पाटील मचकल्ले, सन्माननीय भगवानराव पाटील उमरीकर या मान्यवरांना विनंती आहे की आपण मंचावर यावं आणि सर्व शुभेच्छा देणाऱ्यांना सूचना आहे. डॉक्टर MJ इंगोले साहेब हे व्यासपीठावर बसून राहणार आहेत. आपण सर्वांनी अतिशय शांत पद्धतीनं त्यांचं अभिष्ट चिंतन करावं, त्यांना अमृत महोत्सवानिमित्त शुभेच्छा द्याव्यात. स्टेजच्या उजव्या बाजूला वर येऊन स्टेजच्या डाव्या बाजूला खाली जायचं आहे. सर्व मान्यवरांच्या भोजनाची सोय मंचाच्या पाठीमागच्या बाजूला. कृपया सत्कार सोहळा थोडा शिस्तीमध्ये घ्यायचा आहे. सर्वांना विनंती आहे, सत्काराचा जो काही सोहळा आहे आपल्याला थोडं शिस्त पद्धतीने घ्यायचं आहे. कृपया कोणीही स्टेजच्या खाली पडणार नाही किंवा कोणाचा धक्का लागणार नाही याची दक्षता घ्यायची आहे. खुशालराव पाटील जाधव, पेशकार, सेवानिवृत्त पेशकार, तहसील कार्यालय मुखेड यांचा मोबाईल भ्रमण ध्वनी हरवलेला आहे. कृपया कोणाला सापडला असेल तर संपर्क साधून द्यायचा आहे. या सोहळ्यानिमित्त प्राध्यापक प्रशांत पाटील मचकले यांचा सत्कार होणार आहे, तरी आपण स्टेजवर यायचं आहे. तसेच डॉक्टर माधवराव कदम साहेब या सोहळ्याचा आभार व्यक्त करतील सन्माननीय उपप्राचार्य सुधाकरजी इंगोले सर. सुधाकर इंगोले सरांना विनंती करतो की ते आभार प्रदर्शन करावं. आज आमचे दादा डॉक्टर MJ इंगोले पाटील बेळीकर यांच्या वयाला 75 वर्ष पूर्ण झाल्यामुळे त्यांच्यासाठीचा अभिष्ट चिंतनाचा अमृत महोत्सव इथे पार पाडत असताना आपल्या परिसरातील त्यांचे सगळे चाहते, स्नेही, आप्त, स्वकीय कृपया या सर्वांना विनंती आहे आणि त्यांच्यावर भरभरून प्रेमाचा, स्नेहाचा वर्षाव करायचा आहे. म्हणून आमदार डॉक्टर तुषार राठोड सर उपस्थित उजव्या साईडला वरील सत्काराला व्हायचं आहे आणि सत्कार करून कृपया स्टेजच्या डाव्या साईडनं खाली उतरायचं. पाटील परिवार आणि स्टेजच्या दोन्ही साईडला वरी येत आहात, त्याच्यामुळे खाली उतरण्याला संधी नाही. हार्दिक हार्दिक कृपया सर्वांना विनंती, स्टेजच्या डाव्या साईडला खाली उतरायचं. जाणी जाणी सत्कार केलेला आहे अशा उजव्या साईडनं वरी यायचं आहे. रांगेमध्ये सत्कार करून कृपया स्टेजच्या डाव्या साईडनं खाली उतरायचं आहे. थोडं कृपया विनंती आहे, स्टेजच्या डाव्या साईडनं वरी चढू नका कोणी. सुमित भगवानराव पाटील उमरीकर यांचा सुद्धा सत्कार होणार आहे. कृपया सर्वांना विनंती आहे, थोडं गर्दी कृपया सर्वांनी रांगेत यायचं आहे. गावकऱ्यांना विनंती आहे, थोडं थांबून आपल्याला सत्कार करायचा आहे. आलेल्या पाहुणे मंडळींचा सत्कार अगोदर करून घ्यायचं करावायचा आहे आपल्याला. 2 मिनिटं कृपया गावाकडून आलेल्या सर्वांना विनंती आहे की बाहेर गावून आलेल्या सर्व पाहुण्यांना साहेबांचा सत्कार
करण्यासाठी आपण वेळ द्यावा. गावातील सर्वांना विनंती आहे की आपण थोडंसं थांबावं. कृपया आलेल्या सर्व पाहुणे मंडळाला विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये अशी सर्वांची डॉक्टर साहेबांची व इंगोले पाटील परिवारांची विनंती आहे की भोजन केल्याशिवाय कोणी जाऊ नये. विठ्ठल गीती विठ्ठलची ती विठ्ठल गीती विठ्ठलची ती विठ्ठल गीती विठ्ठलची ती विठ्ठल गीती विठ्ठलची ती विठ्ठल विश्रांती विठ्ठल विश्रांती विठ्ठल विश्रांती विठ्ठल विश्रांती भोग जया विठ्ठल गीती विठ्ठलची ती आगे की जानकारी हम आपको देने से पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप हमारा ये वीडियो देश के कौन से कोने से देख रहे हैं कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में मैं आपको थैंक्स कर सकूं. विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठलासनी विठ्ठल शयनी विठ्ठल भोजनी विठ्ठल भोजनी विठ्ठल भोजनी विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी विठ्ठल भोजनी ग्रासो ग्रासी विठ्ठल गीती विठ्ठलची ती विठ्ठल गीती विठ्ठलची ती भूषण अलंकार सुखाचे प्रकार भूषण अलंकार सुखाचे प्रकार भूषण अलंकार भूषण अलंकार भूषण अलंकार सुखाचे प्रकार विठ्ठली निर्धार विठ्ठली निर्धार विठ्ठली निर्धार जया नरा विठ्ठली निर्धार जया नरा विठ्ठल गीती विठ्ठलची ती विठ्ठल गीती विठ्ठलची ती तुका म्हणे तेही विठ्ठलची झाले तुका म्हणे तेही विठ्ठलची झाले तुका म्हणे तुका 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 म्हणे तेही विठ्ठल
तुका 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 म्हणे तेही विठ्ठलाची झाले संकल्प मुराले संकल्प मुराले संकल्प मुराले तुझे पणे संकल्प मुराले तुझे पणे विठ्ठल गीती विठ्ठल चीती विठ्ठल गीती विठ्ठल चीती विठ्ठल विश्रांती विठ्ठल विश्रांती विठ्ठल विश्रांती विठ्ठल विश्रांती भोग जया विठ्ठल गीती विठ्ठल चीती विठ्ठल गीती विठ्ठल चीती विठ्ठल चीती विठ्ठल चीती भेटसे के धवा माझी या जीवनदा भेटसे के धवा जानकारी हम आपको देने से पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप हमारा ये वीडियो देश के कौन से कोने से देख रहे हैं कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में मैं आपको पांडुरंगा पांडुरंगा माया बापा भेटसे के धवा माझी या जीवलगा भेटसे के धवा माझी या जीवलगा चित्त निरंतरी तुझे महाद्वारी चित्त निरंतरी तुझे महाद्वारी चित्त निरंतरी तुझे महाद्वारी चित्त निरंतरी तुझे महाद्वारी अखंड पंढारी अखंड पंढारी अखंड पंढारी अखंड पंढारी हृदयाई बसे अखंड पंढारी हृदयाई बसे भेटसे के धवा माझी या जीवलगा भेटसे के धवा माझी या जीवलगा भेटीचे आरत उत्कंठित चित्त भेटीचे आरत उत्कंठित चित्त तुझ विण माझे हित तुझ विण माझे हित तुझ विण माझे हित तुझ विण माझे हित कोण करी तुझ विण माझे हित कोण करी भेटसे के धवा माझी या जीवलगा भेटसे के धवा माझी या जीवलगा हसवे दाटली उभारो निबाहे हसवे दाटली उभारो निबाहे हसवे दाटली
आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप हमारा ये वीडियो देख रहे हैं, कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में आप थैंक्स कर सकें। पाहे रात्रंदिवस नाम वाट पाहे रात्रंदिवस भेटसी केधवा माझी या जीवनगा भेटसी केधवा माझी या जीवनगा पांडुरंगा एगा पांडुरंगा एगा पांडुरंगा माया बापा एगा पांडुरंगा माया बापा भेटसी केधवा माझी या जीवनगा भेटसी केधवा जीवनगा। काय सांगो तुझ्या चरणाच्या सुखा, काय सांगो तुझ्या चरणाच्या सुखा, काय सांगो तुझ्या चरणाच्या सुखा, काय सांगो तुझ्या चरणाच्या सुखा। काय सांगो तुझ्या चरणाच्या सुखा, काय सांगो तुझ्या चरणाच्या सुखा। अनुभव ठाऊका, अनुभव ठाऊका, अनुभव ठाऊका, अनुभव ठाऊका, अनुभव ठाऊका नाही तुझा, अनुभव ठाऊका नाही तुझा। काय सांगो तुझ्या चरणाच्या सुखा, आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप हमारा ये वीडियो से देख रहे हैं, कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में मैं आपको थैंक्स कर सकूं। बोलता है कैसे वाटे खरे पण, बोलता है कैसे वाटे खरे पण, बोलता है कैसे, 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 बोलता है कैसे वाटे खरे पण। बोलता है कैसे वाटे खरे पण, अमृताचे गुण, अमृताचे गुण, अमृतासी, अमृताचे गुण, अमृतासी। काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा, काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा। आम्ही एका एका ग्वाही माय पुते, आम्ही एका एका ग्वाही माय पुते, आम्ही एक एका ग्वाही माय पुते, आम्ही एक एका ग्वाही माय पुते।
आम्ही एक एका ग्वाही मायपुते जाणते निरुते जाणते निरुते जाणते निरुते सुख दोघे जाणते निरुते सुख दोघे काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा 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 तुका म्हणे आम्हा तुका म्हणे आम्हा मोक्षाचा कंटाळा आगे की जानकारी हम आपको देने से पहले मैं आपसे एक छोटी सी रिक्वेस्ट करना चाहता हूँ कि आप हमारा ये वीडियो देश के कोने कोने से देख रहे हैं कमेंट बॉक्स में कमेंट करके जरूर बताएं ताकि आगे आने वाली वीडियो में मैं आपको नेणा ऐसे का तुम्ही गोपाळा नेणा ऐसे काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा 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 अनुभव ठाऊका अनुभव ठाऊका अनुभव ठाऊका अनुभव ठाऊका नाही तुझा अनुभव ठाऊका नाही तुझा काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा काय सांगो तुझ्या चरणांच्या सुखा चरणांच्या सुखा चरणांच्या सुखा